मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला. साताऱ्याच्या गडावर घरातला वाद उभा राहिला आणि छत्रपती घराण्यातील सत्ता संघर्षाने एका वळणावर ताण घेतला. 2 पिढ्यांच्या संघर्षातून उभा राहिला एक मोठा गृहकलह. छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या दरबारी प्रधानांमध्ये, खास करून मोरोपंत, अण्णाजी दत्तो आणि सोयराबाई यांच्या गटात काय सुरू होतं, आज आपण पाहणार आहोत. छत्रपती घराण्यातील या संघर्षाचे गडबडलेले धागे आणि कसे ज्येष्ठ प्रधानांच्या अहमभावाने संभाजी महाराजांविरोधात तोंड उचललेले होते. आधीच कडक राजकीय परिस्थिती असताना महाराणी सोयराबाईंनी आपला पाठिंबा कुठे आणि का दिला? हुतात्मा छत्रपती संभाजीराजे या ग्रंथात दिलेल्या विचारांच्या आधारे आज आपण प्राध्यापक S.A. बाहेकर यांचे विचार पाहणार आहोत. कसे अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या साथीदारांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या विरोधात कट रचला आणि त्याची परिणती पुढे काय झाली. त्याचप्रमाणे कवी परमानंदाच्या काव्यपंक्तीचा संदर्भ घेत आपण जाणून घेऊया महाराणी सोयराबाई आणि संभाजीराजे यांच्यातील संघर्षाचे गूढ आयाम. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या आधीचे जे या व्हिडिओचे भाग आहेत ते सुद्धा पाहायला विसरू नका. सुरुवात करूया या संघर्षाच्या माहितीला. गृहसंघर्षातील प्रधानांची भूमिका काय होती? राजघराण्यांच्या अंतर्गत संघर्षात प्रधानांची नेमकी भूमिका काय होती? तर सोयराबाईंनी पाठिंबा देण्यामागे त्यांचा हेतू कोणता होता? शिवाजी महाराजांच्या पठडीतील मोरोपंत, अण्णाजी दत्तो, राहुजी सोमनाथ, बाळाजी आवजी या ज्येष्ठ मंत्र्यांनी अथवा अधिकाऱ्यांनी या युवराजांच्या विरोधात का जावे? याचे उत्तर वरवर जरी स्वार्थ हे दिसत असले तरी त्याचे गूढ हे कशात आहे याची उकल मानसशास्त्रीय अभ्यासातून होऊ शकते, अशी लेखकांची ठाम धारणा आहे. युवराज आणि ज्येष्ठ प्रधान यांच्यामधील संघर्ष हा 2 पिढ्यांतील अंतर म्हणजे जनरेशन गॅप या तत्वानुसार प्रारंभ झाला असावा. शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून युवराज शंभूराजे जेव्हा जातीने लक्ष घालू लागले 1671, तेव्हापासून शंभूराजे आणि ज्येष्ठ मंत्री यांच्यात मतभेदाला सुरुवात झाली असावी. ते असे की आम्ही एवढे बुद्धिमान, अनुभवी, मुत्सद्दी राजकारणपटू, विश्वासू, स्वामिनिष्ठ असून आमच्यावर शिवाजी महाराजांनी विश्वास दाखवून कार्य करून घेतली. त्यांनी आम्हाला मानाने, सन्मानाने आणि प्रतिष्ठेने वागविले आणि हा कालचा पोर आम्हाला शहाणपणा शिकवितो. ही ज्येष्ठ पिढीतील प्रधानांची भावना त्यांचा अहंकार वाढविण्यास आणि पुढे शत्रुत्व करण्यास कारणीभूत झाली असावी. याउलट आपण युवराज राजांचे वारसदार हे प्रधान झाले म्हणून काय झाले? ते राजांची शेवटी नोकरच. तेव्हा युवराज आणि राजांचे वारसदार म्हणून त्यांनी आपला हुकूम मानायलाच पाहिजे, ही शंभूराजांची धारणा असावी. हे केवळ 17-18 वर्षाच्या अपरिपक्व युवराजांचे विचार प्रधानास दुरावण्यास कारणीभूत झाला असावा. पण संभाजीराजे सर्व क्षेत्रात तरबेज होते, त्यामुळे अपरिपक्व हे कारण त्यांच्या दुरावा होण्यास असू शकत नाही. एखाद्या प्रधानाने युवराजांच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा केलेला आज्ञाभंग अथवा युवराजांसंबंधी महाराजांकडे केलेली तक्रार अशा साध्य प्रकारातूनही यांच्यातील वितुष्टाला प्रारंभ झाला असेल. या मानसशास्त्रीय विवेचनाला परमानंद काव्यातून प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या विचारांचा पाठिंबा मिळतो. तो असा की शिवाजी महाराज मंत्र्यांना उद्देशून म्हणतात की संभाजी हा श्रेष्ठ पुत्र आणि शिकलेला आहे. मी आणि इतर लोकांनी त्याचा अपमान करू नये अशी माझी इच्छा आहे. संभाजी प्रतापी आणि स्वतःच्या इच्छेप्रमाणे चालणार असल्याने ते मंत्र्यांना सहन होत नाही. हीच महत्त्वाची गोम आहे. वास्तविक शिवाजी महाराजांच्या तोंडी अनुपुराण कर्त्याने घातलेले उद्गार कल्पित मानले तरी प्रधानाकडून युवराजांची अवज्ञा आणि युवराजांकडून प्रधानांना अपमान खात्रीने झाला असला पाहिजे, हेच यावरून स्पष्ट दिसते. त्याशिवाय प्रकरण एवढ्या इरेला पोहोचणे
शक्य नाही. अर्थात शंभू राजांना ज्येष्ठ मंत्री समजून घेण्यास तयार नव्हते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यावेळीला प्रधानासमोर आपले भविष्य उभे पाहण्याचा असणे स्वाभाविक आहे. ज्याचे बापाच्या हयातीत आपल्याशी पटत नाही तो उद्या राजगादीवर येऊन सर्वाधिकारी झाला म्हणजे आपली काही धडगत नाही या विचाराने हे ज्येष्ठ मंत्री अस्वस्थ झाले असणार. अशा परिस्थितीत शंभूराजांच्या मनातून उतरलेले दुखावलेले प्रधान, राज्यलोभाने ग्रस्त झालेली महाराणी सोयराबाई यांचा रायगडावर संभाजीराजाविरुद्ध एक गट तयार झाला. सोयराबाईंची आपल्या पुत्रासाठी राजगादी मिळवण्याची महत्वाकांक्षा या प्रधानांनी अधिक फुलविली असणार. कारण ही मंडळी बुद्धिमान, वयोवृद्ध, अनुभवी राजकारणी, मुत्सद्दी आणि राजकारणपटू होती. त्या मानाने सोयराबाई साहेब ह्या परिपक्व दूरदृष्टीच्या नव्हत्या. पण राजांचे प्रधान आपल्या बाजूला आहेत हे पाहून पुत्रप्रेमापोटी तिला अधिकच चेव आला. ती महाराणी होती, ती प्रधानांच्या बाजूला असल्यामुळे प्रधानांची हिंमत वाढत गेली आणि सोयराबाई ह्या प्रधानांच्या हातातील बाहुले बनल्या. प्रधान सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी संभाजी राजाविरुद्ध कारवाया केल्या. या मंत्र्यांनी सोयराबाईच्या पुत्र प्रेमाने वेड्या झालेल्या असहायतेचा स्वार्थासाठी उपयोग करून घेतला असे दिसते. अशा रीतीने कुटील, कारस्थानी, मतलबी प्रधान मंडळी आणि पुत्रप्रेमाने वेडी झालेली, अपरिपक्व बुद्धीची, अदूरदृष्टीची आणि स्वार्थाने प्रेरित झालेली सोयराबाई एकत्र आल्यावर सोयराबाई या प्रधानांचा प्रभाव पडला असणारच. यातील मूळ सूत्रधार अण्णाजी दत्तो हा होता. त्यामुळे त्याच्या सल्ल्याप्रमाणे सोयराबाईचे वर्तन होणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे त्यांच्या सल्ल्याप्रमाणे ती वागत असेल. समर्थक प्रधान यांनी युवराज शंभूराजांना हतबल करण्यासाठी अनेक डावपेच लढविले असणार होते आणि ते आवश्यक होते. म्हणून शंभूराजांच्या धवल चरित्राचे हनन करण्यासाठी त्यांनी कल्पित कथा निर्माण करून सर्वत्र अफवा पसरविण्याचा उद्देश संभाजीराजांनी स्वकर्तृत्वाने लोकमानसात, सैन्यात आणि महाराजांच्या मनात निर्माण केलेली आदराची भावना आणि उज्ज्वल प्रतिमा मलिन करणे हाच होता. त्यांनी संभाजीराजांचे चरित्र हनन करण्यासाठी पसरविलेल्या अफवा इतक्या बहुप्रसव ठरल्या की त्या समकालीन प्रवासी मनुची, इंग्रज आणि फारसी इतिहासकार खाफी खान, साकी मुस्तेद खान, ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना इत्यादी इतिहास लेखकांच्या कानावर जाऊन पोचल्या. त्यांनी सत्यासत्याचा परामर्श न घेता ह्या ऐकीव गोष्टी आपल्या लिखाणात समाविष्ट केल्या. त्याच आज आपल्याला वाचायला मिळतात. पण त्याच्या या लिखाणाचा ठोस असा आधार नाही. या अशा बाबींना अवास्तव महत्त्व देण्यात अर्थ नाही. उलट हे शत्रू पक्षाचे सर्व लेखन मोगलधार्जिणी असल्यामुळे संभाजी राजांकडे पाहण्याचा त्यांचा मूळ दृष्टिकोन द्वेषमूलक, पूर्वग्रह दूषित होता. संभाजीराजे हे तर त्यांचे कट्टर शत्रूच होते. तर मग शत्रूविषयी चांगले लिहिण्याची अपेक्षा त्यांच्याकडून कशी काय करता येईल? शंभूराजांचे चरित्र हनन करण्यासाठी नव्याने कल्पित कथा उत्तरकालीन बखरकारांनीही तयार केल्या आणि खूपच रंगविल्या. त्या लोकांचे कितीही मनोरंजन करीत असल्या तरी ऐतिहासिक पुराव्यासमोर त्या टिकू शकत नाही यांची नोंद महत्त्वाची ठरते. यावरून रायगडावरील राजघराण्यातील गृहसंघर्षाची कारणे इतिहासकार समजतात. त्याप्रमाणे शंभूराजांच्या गैरवर्तनात आणि दुर्वर्तनात नसून सोयराबाई आणि तिचे समर्थक मंत्री यांच्या महत्वाकांक्षेत आणि कुटील कारस्थानात दडलेली आहेत. अशा प्रकारचे विचार प्राचार्य डॉक्टर S.A. भायकर आपल्या पुस्तकात मांडतात. छत्रपती घराण्यातील गृहकलह हा फक्त सत्ता संघर्ष नव्हता, तर तो दोन विचारसरणी, दोन पिढ्यांमधील अंतर आणि व्यक्तिमत्वांच्या अहंकाराची भिडंत होती. प्रधानांना महाराणी सोयराबाईंना मिळालेला पाठिंबा, अण्णाजी दत्तो यांचा कट आणि संभाजी महाराजांविरोधातील आरोपांचा खेळ यामुळे मराठा इतिहासातील हा प्रसंग अगदी गडद झाला आणि संभाजी महाराजांनी या संघर्षातून स्वतःची ध्येय धोरणं सिद्ध केली. पण त्यासाठी त्यांना मोठ्या मानसिक आणि राजकीय आव्हानांना सामोरं जावं लागलं. कवी परमानंदाच्या पंक्त्यांमध्ये जिथं या संघर्षाची भावनिक झलक दिसते तिथेच इतिहासाची ही कथा आपल्याला विचार करायला लावते. एका कर्तबगार युवराजाला कसे अडथळ्यात
अडकवले गेले. आज आपण पाहिलं की ज्येष्ठ प्रधानांचा अहंभाव, सोयराबाईंच्या गटाचं राजकारण आणि संभाजी महाराजांच्या नेतृत्वावरील प्रश्न कसे उभे राहिले. पण या संघर्षाने मराठा साम्राज्याला पुढच्या पिढीसाठी एक वेगळं वळण दिलं. या ऐतिहासिक कथेतून आपण शिकलो की कोणत्याही संघर्षात व्यक्तिमत्व कितीही मोठी असली तरी एकतेचा अभाव आणि विश्वासघात कसा इतिहासाला वळण देऊ शकतो. असेच मराठ्यांच्या इतिहासातील आणखी महत्त्वाचे विषय घेऊन आपण पुढच्या भागात भेटू. तोपर्यंत विचार करा, एका घराण्यातला हा संघर्ष आपल्या सगळ्यांसाठी कसा धडा ठरू शकतो. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.